नमस्कार सर्वांना. आपल्या प्रत्येकाची संध्याकाळ वेगळी असते, पण एक गोष्ट सारखी असते. दिवसभराच्या धावपळीतून थोडा वेळ स्वतःसाठी काढण्याची गरज असते. माझी ही संध्याकाळ अगदी साधीच सुरू होते. घरी आल्यानंतर सर्वात आधी घरातील छोटी मोठी कामं पूर्ण करते. घर नीटनेटकं दिसलं की मनालाही एक वेगळी शांतता मिळते. कामं संपली की मी स्वतःसाठी काही मिनटं मात्र नक्कीच राखून ठेवते. कधी शांतपणे चहा पिते, तर कधी अंगणात या गच्चीवर बसून मोकळा श्वास घेते. मोबाईल बाजूला ठेवून काही मिनिटात स्वतःशी फक्त संवाद साधते. या छोट्याशा वेळेमुळे मनावरचा ताण अगदी हलका होतो. दिवसात काय चाललं, काय चांगलं झालं, काय सुधारता येईल, कुठे काही चुका टाळता येतील याचा विचार मात्र प्रत्येकानेच करावा. आयुष्यातील छोट्या गोष्टींसाठी कृतज्ञ राहण्याचा प्रयत्न करावा. त्यानंतर कामासाठी तयारी सुरू होते. ते म्हणजे कपडे तयार ठेवणे, लागणाऱ्या वस्तू तपासणे आणि स्वतःला मानसिकदृष्ट्या तयार करणे. कारण कामावर जाताना फक्त शरीर नव्हे तर मनही तयार असणं तितकंच महत्त्वाचं असतं. माझा एक छोटासा नियम आहे. घरातून बाहेर पडण्यापूर्वी स्वतःला एक सकारात्मक वाक्य सांगायचं. ते म्हणजे एक छोटासा नियम, तो सकारात्मक वाक्य सांगते तो म्हणजे आजचा दिवस चांगला जाईल आणि मी माझं सर्वोत्तम देईल. नक्कीच या विचाराने आत्मविश्वास वाढतो आणि कामाची सुरुवातही सकारात्मक होते. मित्रांनो, स्वतःसाठी रोज 10-15 मिनटं दिलीच पाहिजेत आणि जर दिली तर त्याचा परिणाम खूप मोठा असतो. मन शांत राहते, ताण कमी होतो आणि प्रत्येक काम अधिक उत्साहाने करता येतं. म्हणून कितीही व्यस्त असलात तरी स्वतःसाठी वेळ काढा मित्रांनो, कारण आपण आनंदी आणि शांत असलो तर आपल्या आसपासचं जगही आपल्याला तितकंच सुंदर वाटतं. म्हणून तुम्ही आजपासून एक सवय लावा. स्वतःवर प्रेम करा, स्वतःला वेळ द्या आणि प्रत्येक दिवस नवीन ऊर्जेने सुरू करा. स्वतःसाठी रोज काही मिनिटे काढा, कारण मन शांत असेल तर कामातही आपल्याला यश मिळतं. आयुष्य अधिक सुंदर वाटू लागतं. आपण सगळेच आयुष्याच्या शर्यतीत धावत आहोत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम, जबाबदाऱ्या, सततची धावपळ आणि या सगळ्यात मात्र एक व्यक्ती अनेकदा मागे पडते, ती म्हणजे आपण स्वतः. माझी संध्याकाळ नेहमी घरातल्या कामांनी सुरू होते. घर आवरणं, आवश्यक कामं पूर्ण करणं आणि कुटुंबासोबत थोडा वेळ घालवणं. ही कामं करताना थकवा येतो, पण मनात समाधानही तेवढंच असतं. सगळी कामे संपल्यानंतर थोडं मी स्वतःसाठी काही मिनिटं काढते. मी स्वतःला रोज एक प्रश्न विचारते की मी स्वतःसाठी आज काय केलं. कधी उत्तर मिळतं, कधी नाही, पण त्या प्रश्नामुळे मी स्वतःकडे पुन्हा एकदा नव्याने पाहायला सुरुवात करते. त्या काही मिनिटात मी खोल श्वास घेते, डोळे बंद करते आणि मनातल्या सगळ्या चिंता थोड्या वेळासाठी बाजूला ठेवते. मला वाटतं मनालाही रोज थोडा आराम मिळावा. आज दिवसभरात जे काही मिळालं त्याविषयी आपण कृतज्ञता नक्की व्यक्त करावी. कारण 2 मिनिटं तरी स्वतःसाठी नक्कीच आपण काय केलं याचं स्मरण करावं. ही छोटी प्रार्थना माझ्या मनाला खूप बळ देते. त्यानंतर कामासाठी तयारी करायला सुरुवात केली. कपडे व्यवस्थित घालणे, लागणाऱ्या वस्तू तपासणे, आरशात स्वतःकडे पाहून हसणे. कारण मला माहीत आहे की आयुष्यातील प्रत्येक दिवस हा एक नवीन संधी घेऊन येतो आणि त्या संधीचा प्रत्येकाने वापर केलाच पाहिजे. त्या संधीचा योग्य उपयोग आपल्याला करता आला पाहिजे. ही कामे आवरता घरातील कामे आवरता चेहऱ्याचा फेसपॅक देखील सुकलेला आहे, तर आता तो स्वच्छ करून घेते. दिवसभर जो धावपळ होते त्याबद्दल सगळ्या जबाबदाऱ्या, थोडासा स्वतःसाठी वेळ आणि प्रत्येक दिवसासारखा दिवस नसतो, पण प्रत्येक दिवस आपल्याला काहीतरी नवीन शिकवून जातो. हळूहळू संध्याकाळ होते आणि आता वेळ असते ती नाईट शिफ्टची तयारी करण्याची. युनिफॉर्म घालणे, बॅग तपासणे आणि मनालाही तयार करणे. काही नाईट शिफ्ट म्हणजे फक्त रात्रभर जागणं नाही, तर स्वतःसाठी केलेली एक ती परीक्षाच असते. जेव्हा सगळं जग झोपलेलं असतं तेव्हा आपण आपल्या स्वप्नांसाठी काम करत असतो. कधी थकवा येतो, कधी डोळे मिटायला लागतात, कधी झोप येते, पण एक गोष्ट नेहमी पुढे घेऊन जाते, ते म्हणजे उद्याचं आयुष्य आपल्याला चांगलं जगायचंय. हे एक ध्येय डोळ्यासमोर असलं की आपल्याला आपल्या कष्टांना देखील बळ मिळतं. मित्रांनो, जेव्हा रात्र कितीही मोठी असते
तरी सकाळ नक्कीच होते. म्हणून प्रत्येक नाईट शिफ्ट मला एक गोष्ट शिकवते, मेहनत कधीच वाया जात नाही. म्हणूनच आजही हसतमुखाने कामावर निघणे, विश्वास ठेवते की मनात एकच वाक्य आहे की आजही माझं मी सर्वोत्तम देणार आहे. जर तुम्हीही नाईट शिफ्ट करत असाल तर लक्षात ठेवा, तुमची मेहनत, तुमचा त्याग आणि तुमचं समर्पण खूप मौल्यवान आहे. मनशांतीसाठी आणि घरातील पॉझिटिव्हिटीसाठी आपण दिवाबत्ती देखील नक्कीच करतो. तसंच हे एक रुटीनच आहे आणि ते सगळं आवरूनच आपण घराच्या बाहेर पडतो. कामावर निघण्यापूर्वी एक कप चहा, फक्त चहा नसतो तर दिवसभराचा थकवा हलका करणारा छोटासा विराम असतो. या काही मिनिटात मन शांत होते, घरच्यांसोबत 2 शब्द बोलतो, तेव्हा स्वतःला सावरतो आणि नव्या ऊर्जेने कामासाठी तयार होतो. रात्रभर जागायचे, मेहनत करायची आणि उद्याचं आयुष्य चांगलं घडवायचंय, थोडं अधिक चांगलं बनवायचंय. चहा शेवटचा घोट घेतो आणि खोल श्वास घेऊन स्वतःला सांगतो, चला कामाची वेळ झाली. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा.